नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सकाळची सर्व कामं आवरत आली होती, पण काय करणार, तेवढ्यात म्हणजे पप्पांना आज चपातीचं काय नियोजन घातलेलं सकाळ सकाळी काय माहीत नाही. पप्पा असा अचानक झटका देतच असतात. काकाकडे कामावर आलेले, मग मला थोडं बाहेर जायचं होतं. त्यासाठी मी तयार झालो. म्हटलं बघू आपण कसा दिसतो आज. हां ठीक आहे म्हटलं, चल जाऊ. मी परत येऊपर्यंत ह्या दोघांनी कालचे दरवाजेची कामं सर्व पूर्ण केलेली. तेवढ्यात म्हटलं लास्टचा सीन आहे, जरा कॅप्चर करून घेतो. तर दादा म्हणाला लागला, अजून कसं काय तू कॅमेरा काढला नाहीस म्हणाल तो मी त्याला म्हटलं, आता हे आपलं रोजचं काम झालंय बाबा, तुला काय सांगाव. माझ्या वाटेला आलेली कामं पण दादाला आज करावी लागली होती. तोपर्यंत म्हटलं जरा बघूया दरवाजे कसं फिटिंग झाल्यात. दरवाजे तयार झालेत खरं, पण अजून त्याचं 10% काम राहिले बाकी. म्हटलं आता ते कधी करतात काय माहीत, कारण हेच करायला 3 दिवस लागलेत आपल्याला. धनकड झाल्यात यात काही विषय नाही. इकडं अजून तिसरा दरवाजा पूर्ण झाल्यात जमा होता. काकांना जायची गडबड लागलेली. मग वेळेचा विचार करता मग काम आवरता घेतलेलं दोघांनी. काम झाल्यावर दादाने शटर ओढलं आणि कामाला सुट्टी घेतली. इकडं मशीन आज खोळंबा केलेला. मग पप्पा दिवसभर आज त्याच्या नादाला लागलेले, त्यामुळं मशीनवरचं काम आज ठप्प झालेलं. मशीनचं पार्ट पण आणायचं होतं व काकांना पण सोडायचं होतं, त्यामुळे पप्पा निघाले. सर्व जेवण सकाळी बनवून ठेवलेलं, त्यामुळे आता चपाती बनवायला का हरकत नाही म्हणून पप्पाने परत चपातीचा बेत आखलेला. मग काय आपल्याला पण त्यात सामील व्हावं लागतंच, त्यात काही विषय नाही. आज तर 2 वेळा चपात्या बनवल्या, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. तरी पप्पांना आमच्या कंटाळा नाही. दिवसभर काम करून कंटाळा येऊन सुद्धा आणि परत हसत हसत काम करत असतात. त्यांच्या हसणाऱ्या चेहऱ्यामागचं सत्य खूपच शांत असतं. पप्पा सगळ्यांसमोर हसतात, पण एकटे असताना थकतात. लोक म्हणतात तो नेहमी आनंदी असतो. त्यांना काय माहीत, तो आनंद निभावलेला असतो. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून ते सगळ्यांना समजून घेतात. हसणाऱ्या चेहऱ्यामागे त्यांच्या न बोललेल्या लढाया असतात. अपेक्षांचं ओझं आणि दुःखाचा डोंगर विसरण्यासाठी सतत काम काम आणि काम.